नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपल्या कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कशा सगळे? आशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ करतोय. तुम्हाला थंबनेल वरून कळला असेल, कॅप्शनवरून कळला असेल की व्हिडिओ नक्की काय असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघण्याच्या अगोदर अजूनपर्यंत आपण जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि जर बेल आयकॉनवरील बटन प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉनवरील बटन देखील प्रेस करा, जेणेकरून पुढच्या ज्या आपल्या कोकणातल्या व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील, आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, आपण आज चाललो आहे वाशीला. वाशीला कशासाठी जातो आहे? तर वाशीला जातो आहे. मागच्या 1.5 महिना झाला आपण एर्टिगा सेकंड हँड कार घेतली होती. तर आपलं एक स्वप्न होतं खूप दिवसापासून, एक गाडी असावी, कारण फॅमिली देखील मोठी झाली, त्याच्यामुळे बाईकवरती प्रवास करणं शक्य होत नाही आहे. तर एक स्वप्न होतं की एक कार असावी आपली, जेणेकरून सगळे एका गाडीमध्ये प्रवास करता येईल कुठे जायचं झालं तर. आता निघतोय इकडून, बघा सोबत दादा आहे आणि आता घरातून निघतोय. चला जाऊया. हे बघा, आपण बाहेर पडतोय आता. मागोमाग एक डंपर किती येत आहेत. कसं आहे ना की जरी तुम्ही नवीन घ्या किंवा सेकंड हँड कार घ्या, कसं असतं, सेकंड हँड जर कार घेतलात तर त्याच्यामध्ये काही ॲक्सेसरीज वगैरे लावण्याची गरज असते. किंवा नवीन कार घेतलात तरी पण कंपनीचं जे ॲक्सेसरीज असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळत नसतात. जे काय असतात त्या ठराविक कंपनीच्या ॲक्सेसरीज असतात त्याच मिळत असतात. पण ॲक्सेसरीज प्रत्येकाच्या, काही ना गाड्यांचा खूप शौक असतो, त्याच्यामुळे प्रत्येकजण आपली गाडी चांगली बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यानुसार आपण देखील थोडंसं गाडीला मॉडिफाय करण्यासाठी आपण जातोय पनवेलला. तर चला बघूया एकंदरीत आपला हा प्रवास पनवेलचा कसा असणार आहे. ज्या ज्या गोष्टी दाखवता येतील त्या त्या गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण आता जस्ट कोलमांडले गावातून आपल्या एक्झिट करतोय, कोलमांडल्यामधून बाहेर निघतोय. आपण परत संध्याकाळी तिकडून रिटर्न निघणार आहोत. बघूया आता काम कसं काय होतंय, किती वेळात होतंय, त्यानुसार लवकरात लवकर तिकडून निघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण पोचलोय निगडीला. निगडी कोलमांडला हरिहरेश्वरचा फाटा आहे, तिथे आहोत. श्रीवर्धन रोडला लागलोय. तर मित्रांनो, आता आपण गालसूरमध्ये पोचतोय. दाखव गालसूरचा नाका दाखव. जो कधी तुम्ही आलात ना तर इथे खूप म्हणजे गर्दीच असते, लोक चालूच असतात इथे. हे बघा, जसं भागमंडल्यामध्ये असतो ना तसं इथे पण हा नाका आहे गालसूरचा. कोकण कोकण आमचं कोकण, कोकण कोकण आमचं कोकण. पोचलोय तळ्यावरती आणि इथून आता आपल्याला राईड घ्यायचा आहे. किती मस्त वाटतोय ना. HP गॅस भारी वाटते रे. पोरं बघा सुटली, मला वाटतं शाळा त्यांची. गाडी का थांबल्या? आंबे नाही, नारळ पाणी, नारळ पाणी. हे बघा, म्हसळा शहरामध्ये आपण आलोय. म्हसळ्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, पूर्ण अरुंद रस्ता आहे, त्याच्यामुळे इकडे खूप ट्रॅफिक होते आणि भरलेलं एकदम हे आहे मार्केट. हे बघ, कसंही कुठूनही कोणी जसं वाटते तसं गाडी घेऊन येतो. एखादा नवीन शिकाऊ ड्रायव्हर असेल तर त्याच्यासाठी इथून गाडी चालवणं खूप अवघड आहे, कारण गल्ली कच्चतून कुठून पण लोक कशी येतात. मसाईकर, तुम्ही मुंबईला बघा तुमचा मसळा घर बसल्या दाखवतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.
हे बघा मसाला डेपो एस टी डेपो. इकडे एस टी लागले. हे बघा पब्लिक बघा. कोण आहे का तुमच्या याच्यामध्ये ओळखीचं बघा? मुंबईवाले कोण दिसतोय काय तुमचा नातेवाईक तुमच्या गावातला? इकडेच थोडासा हा जास्तच अरुंद रस्ता आहे. तिकडे बऱ्यापैकी होता पण हा जास्त अरुंद आहे. पब्लिक बघा त्याच्यामधून गाडी चालवायची कशी मोठा प्रश्न पडतो इकडे. हे मला वाटतं ईद झाली ना त्याचे सगळे पताका लागलेत. तो इकडे मार्च साईडला वाळवाडी आहे ना. आम्ही इथूनच मारायला लागला आहे. पोलीस आले. हा काय डंपर ह्याच्या पाठी हलतोय बघ असा टुम. अरे हा काय प्रकार आहे? टायर आहेत छोटे. हे बघ काय ते हलतोय. आता आपण मोरब्याला पोचतोय. सुरले इथे ना एक बेकरी आहे, खूप वर्ष जुनी आहे. मला वाटतं चांगले बेकरी प्रोडक्ट हे काय रोस्टेड असतील ते मिळतात इथे. मोरबा ग्रुप ग्रामपंचायत मोरबा वेलकम. गावचं उपजिल्हा रुग्णालय. आपण इथून आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे. बघा सुकट बघा जवळा सुकाट हे बघा मावशी सुकट घेऊन बसल्या तिकडे. कोकणात आल्यानंतर काय याची कमी नाही बघा. आता लेफ्ट मारून जायचं आपल्याला. बघा रामनवमीमुळे पूर्ण माणगाव भगवामय झालंय. प्रभू श्रीरामाचे झेंडे लागले तिकडे. हो कंदील बघा जबरदस्त खतरनाक मस्त वाटतोय. उद्या रामनवमी आहे त्याच्यामुळे पूर्ण माणगाव भगवामय झाला. अरे झेंडा बघा केवढा मोठा झेंडा लावलाय जबरदस्त. पूर्ण रोडला किती फुटाचा असेल? 20 फुटाचा असेल ना. 20 फुटाचा जवळ झेंडा आहे. आणि साईडने बघा काय लावलंय मस्त वाटतोय. आपल्याला देखील प्रभू श्री रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा इन ॲडव्हान्स. उद्या आहे. हे बघा कमान बघा केवढी मोठी कमान टाकले. चला आता काय करायचं माहिती, आता आपण माणगावरून पुढे आलोय आणि गाडीतला CNG संपलाय. इथे आता CNG टाकायचा आणि पुढे जायचं आहे. आता पुढे 2 मिनिटावरती CNG पंप येईल, तिथे CNG टाकायला उतरूया. हे बघा CNG पंप आलाय. आपल्या साईडला नाही, लेफ्ट साईडला नाही. आता आपल्या राईटने इथूनच पुढून राईटने आतमध्ये जायचं आहे. सावकाश जावं लागेल. राईटच्याच लेनने चल. ते बघा तिथून राईट मारून हळू घे गाडी. हे बघा हे पंप आहे इकडे. जाऊ दे. हे बघा तुम्ही पण कधी आलात ना तर माणगावला हे CNG पंप आहे.
तुझ्या साईडला आहे ना तो हां अशी गाडी घालायला तिकडून तिकडून जावं लागेल. त्यामुळे तिथे तिथे रॉड टाकलेत ना, त्या रॉडने या रॉडने हे कर. हे बघा पण इथे आता CNG टाकतोय आणि हे बघा इकडे माझ्या मागे बघा इकडे नोझल लागलाय आणि इथून एकदा CNG भरली का मी परत एकदा गाडीवरती बसणार आहे आणि आता पुढे पनवेलपर्यंत मीच गाडी घेईन. तर मित्रांनो आपण आता इथे पोचलोय पनवेलला. तुम्हाला बघायला मिळत असेल माझ्या मागे हे सगळे जे शॉप आहे ते मॉडिफिकेशन करतात, गाड्यांचे मॉडिफाय करतात. जे काय ॲसेसरीज आहेत गाड्यांचे एक्स्ट्रा ते इथे लावल्या जातात. आणि आत्ता आपण आलो आहे, तुम्हाला माझ्या मागे बोर्ड वगैरे बघायला मिळेल, दुकान बघायला मिळत असेल. हे बघा राजश्री कार डेकोर्स म्हणून आहे, तिथे आलो डेकोर. यांचे मी रिव्ह्यू गुगलवरती पाहिले होते आणि त्यानुसार इकडे आलो आहे. आपली ही इर्टिगा मॉडिफाय करायला. आता बघून घ्या, अगोदर अशा पद्धतीने ही कार होती आणि थोडेसे चेंजेस आपण करणार होते गाडीमध्ये. खूप साऱ्या गाड्या इथे दिसतात, बघूया कशा पद्धतीने ते मॉडिफाय करतात. हे बघा इकडे त्यांचं काउंटर आहे आणि सगळं बजेट वगैरे आपण घेऊन आता ते गाडी त्यांच्या ताब्यामध्ये देतो आहे मॉडिफाय करण्यासाठी. एकतर गाडीवरती मायनस स्क्रॅचेस आहेत ते काढणार आहोत आपण बफिंग करून, बघूया किती प्रमाणात ते स्क्रॅचेस निघतात. आणि डिस्प्ले वगैरे जे गुगल मॅपसाठी आपण डिस्प्ले वगैरे टाकणार आहोत. हे बघा तुम्हाला जर लोकेशन हवं असेल तर इथे पनवेलला आल्यानंतर एक पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियमचं, त्याच्या नियर बायच आहेत. मिठास स्वीट कॉर्नर आहे. हे बघा हे दादा आहे इकडे, त्यांचे ओनर आहेत. इथे ऑलरेडी एक इर्टिगा गाडी देखील लागली आहे, मला वाटतं न्यू कार आहे पण एक्स्ट्रा एक्सेसरीजसाठी त्यांनी पण आणले इकडे. ही एक गाडी आहे आपल्यासमोर. वाजलेत 3:30 आणि आपण लेट पोचलो आहे आणि ॲक्च्युली भूक लागले खूप. पण इथे पनवेलला आलो आहे आणि बरेचसे रेस्टॉरंट बंद झालेत कारण सिलेंडरमुळे. तर आता शोधतोय आपण, बघूया काहीतरी खायला मिळतंय का अगोदर. इकडे वडे म्हणून वडेवाला आहे तो चालू आहे, बघूया. शशी वडेवाला आहे. दुसरं काय अजून रेस्टॉरंट वगैरे नियर बाय आहेत का आपण बघूया, चला. तर मित्रांनो जेवण आलो आहे. काही जेवायला मिळत नव्हतं तिथे, पण आता आपण चायनीज खाऊन आलो इकडे. चायनीजमध्ये चिल्ली राईस फक्त मिळालं आहे खायला. आणि बघा इकडे आपण चालू आहे डिस्प्लेचं, हे बघा कशा पद्धतीने चालू आहे इकडे. तर मित्रांनो आपण इथे आलो ना, तर आपल्या गाडीचं काम होता बघितलं तर इथे एक नवीन काहीतरी बघायला मिळतंय. तुम्हाला माहिती असेल पण माझ्यासाठी नवीन आहे. GPS ट्रॅकिंग डिव्हाइस आहे जे गाडीला लावतात. गाडीला याच्यासाठी लावतात की गाडी तुमची कुठे आहे, कोणत्या दिशेला जाते सगळं, किंवा मग चोरीला वगैरे गेली तर ह्याच्यामध्ये ते ट्रॅक करू शकतात गाडी. तर हे बघा अगोदर आपल्या गाडीला लाईटवरती क्रोम नव्हतं, आता आपण क्रोम करतोय गाडीला. हे बघा क्रोमने पूर्ण आता गाडीचा लुक चेंज होईल. अशा पद्धतीने क्रोम लावलं जातं बघा. हे बघा कशा पद्धतीने लावलं जातंय. ते लावून झालंय. असं पूर्ण जे जुने जे क्रोम होते ना, जे कलर फेड झाले होते ते पूर्णपणे काढलेत त्यांनी आणि आता नवीन बसवते. ते बघा इकडे सन 5:30 वाजलेत आणि बहुतेक काम झालं आहे आपलं पूर्ण. आता फक्त क्रोम लावला, वॉश केला की बफिंग झालं की इथून निघणार आहोत आपण. हेडलाईटच्या जी फॉग लाईट आहे त्या फॉग लाईटच्या तिथे देखील क्रोम नव्हतं, ते देखील आता बसवले जात आहेत. दुपारी 3-3:15ला आलो इकडे, पण तिथून खूप गाड्या होत्या यांच्याकडे, काम चालूच होतं आणि त्याच्यातून आपलं पण काम चालू आहे.
तेव्हा ग्लू काढलंय वरचं, चिकटपट्टी पट्टी जी होती ती काढून. इथे बघा, इथे नव्हता अगोदर क्रोम, आत्ता लावतोय. पण या क्रोमने किती गाडीचा लुक चेंज होतो ना, त्यात एकदम फुल अँड फायनल झाल्यानंतर आपल्याला कळेल बिफोर आणि आफ्टर. हे बघा, जबरदस्त लुक. गाडीला पॉलिश केलं जातंय. जे मायनर जे स्क्रॅचेस वगैरे आहेत त्याच्यामधून याच्या पॉलिशमधून निघून जातील. बघा कशा पद्धतीने हे केलं जाते, पॉलिश बफिंग केलं जाते. हे बघा कशा पद्धतीने बफिंग केलं जातं गाडीला. जे मायनर स्क्रॅचेस आहेत ना ते याच्यामधून निघून जाऊ जातात. गाडीमध्ये चार्जिंग कॉर्ड आहे पण चार्जर नव्हता आपल्याकडे, चार्जिंग प्लग, तर आपण आता घेतला आहे. हे बघा, हे तुम्ही प्रवास करताय, आपल्या गाडी आता ही फक्त आपल्याला फॅमिलीसाठी नसेल, तर ही गाडी आपण इतर जे जर कोणी रेंटवरती वगैरे मागितलं तर त्यांना देखील देणार आहोत. तर त्याच्यासाठी एक चार्जर देखील घेतला आहे. बघा, चांगल्या क्वालिटीचा चार्जर आहे, फास्ट चार्जिंग होईल त्याच्याने. हे बघा, हे कोणतं तर मित्रांनो, आपल्या कारवरती आता शेवटचं जे कोटिंग आहे ते केलं जातं. हे बघा, दादा काय नाव आपलं? माझं नाव जमाल. जमाल. तुमचं स्वतःचं हे आहे का ते? हो, आपलं डेंटिंग पेंटिंग ॲक्सिडेंटल वर्क इन्शुरन्समध्ये काम करतो आपण. ओके. कुठे आहे आपलं? आपला हा तांबोड्यामध्ये. अच्छा. मित्रांनो, गुगलवरती जरी सर्च केला डेंटिंग पेंटिंग तर तुम्हाला लगेच येऊन जाईल. जर तुमचं असं काय ॲक्सिडेंटली वगैरे काय कार असेल, ॲक्सिडेंटचं वगैरे काय झालं असेल तर सगळे स्क्रॅचेस वगैरे जे असतील किंवा काय डेंट वगैरे आला असेल ते निघून जातील. हे काढतात. चांगलं काम आहे. हा आपल्या गाडीचं देखील काम केलं आहे त्याने. हे बघा, अजून बऱ्यापैकी त्याचं जे सगळं धूळ उडालं आहे ते सगळं क्लीन करणं बाकी आहे, तरी पण गाडीला चांगला लूक आला आहे. हे बघा, आपलं गाडीचं काम झालं आहे, जसं ॲक्सेप्टेशन होतं त्यानुसार काम झालं. हे बघा, इकडे ज्या वेळेला आपण आलो होतो त्यावेळेला गाडीची कंडिशन आणि आता तुम्हाला काम पूर्ण झाल्यानंतरची कंडिशन बघायला मिळत असेल. खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. दाखवतो तुम्हाला परत एकदा शॉपचं नाव आणि ॲड्रेस पण त्याच्यावरती दिसेल मला, राजश्री कार डेकोर. हे बघा, आपण सकाळी जिथून आलो आहे तिथून आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्या सरांनी आपल्याला हेल्प केली. हे दादा आहेत, हे पण होते. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता यांच्या इकडे आल्यानंतर. तुम्हाला देखील इकडे आल्यानंतर जर तुमच्या देखील गाडीचं काम असं असेल तर नक्की या काकांच्या शॉपला व्हिजिट करा. आणि खूप चांगली माणसं आहेत, चांगली हेल्प केली आहे त्यांनी आणि आपल्या गाडीचं काम देखील इथून करून घेऊन जा. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरील बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला टाटा बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद.